अतिशय महत्त्वाचे खुलासे करणार आहेत। मी दोन्ही पाहुण्यांना सांगतो आपण चर्चेला पुढे जाऊया, पण त्याआधी ही अख्खी फाईल महसूल मंत्री म्हणून ज्यांच्या समोर आलेली होती, ज्यांना अनेक प्रकारची आमिषे आलेली होती, हे सगळं असताना हा सगळा प्रवास या फाईलचा ज्यांनी बघितलेला आहे ते एकनाथराव खडसे आपल्या सोबत आहेत। खडसे साहेब, मी तुम्हाला विचारतोय, हे सगळं प्रकरण तुम्हीच महाराष्ट्राला सांगा, काय घडलेलं आहे? मौजे मुंडवा तालुका पुणे शहर मधली ही सर्वे नंबर 1 व 88 आणि मौजे बावनवाडी येथील सर्वे नंबर 3 व 4 हे इनामी नंबर वर्ग 6 या संवर्गातील असल्याबाबत ॲलिनेशन रजिस्टर इनाम नोंदवहीमध्ये उल्लेख आहे। मुळामध्ये पहिल्यांदा हे सांगू इच्छितो चर्चेच्या सुरुवातीला हा की 2 दिवस झाले मी चर्चा ही ऐकतो आहे। नीटपणे मी पण त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। पूर्ण माहिती त्या कालखंडामध्ये मला आठवतही नव्हती, परंतु हे सगळी चर्चा झाल्यानंतर ही फाईल माझ्याकडे आलेली होती। ही फाईल पूर्णपणे मी वाचलेली आहे। बर त्यामुळे फाईलची सुरुवातीपासून तर आतापर्यंतची माहिती मी घेत आलेलो आहे। आता अशामध्ये पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे की मूळ ही जमीन महार वतन जमीन नाही, बर म्हणजे बाकीचे मुद्दे त्याच्यात बंद होऊन जातील। दुसरं या बर संदर्भामध्ये मी माझे प्रश्न की नंतर विचारतो। हा नंतर आपण बोलू। मी हा आधी माझे मुद्दे बोलतो, नंतर सर्वांनाही त्याच्यानंतर याची दिशा बदलून जाईल। ज्या चर्चेची आहे ती दिशा यामुळे बदलून जाईल आणि माझ्याकडे जी माहिती आहे ती ऑथेंटिक आहे, पुराव्यानिशी आहे सगळीची सगळी। आता यामध्ये शासन व महसूल वन विभाग कडील वतन क्रमांक 295476 दिनांक 13/1/1995 अन्वये नमूद जमिनी 1995 अन्वये नमूद जमिनी इनाम वर्गातून कमी करण्यात आल्या। वतनदारांना म्हणजे ह्या पूर्वी होत्या जमिनी तर ह्या इनाम वर्गामध्ये होत्या। इनाम वर्गामधल्या काही जमिनी ज्या होत्या त्या जमिनी ज्या आहेत त्याचे मूळ मालक 2 मालक होते, पासलकर आणि एक पासलकर आणि डमडेरे अ, डमडेरे डमडेरे धमडेरे। ही जमीन कुणाची आहे मूळ? जर आधीचा रेकॉर्ड पाहिलं तर त्याच्यामध्ये ही जमीन जी आहे ती पासलकर आणि ढमढेरे यांची आहे। त्या कालखंडामध्ये मधल्या कालखंडात सरकारच्या काही सूचना आल्या किंवा आल्याचं अतिरिक्त जमीन जी सिलिंग ऍक्ट नुसार असे अशा स्वरूपाची एक माहिती त्याच्यामध्ये होती की सिलिंग ऍक्ट नुसार जी अतिरिक्त जमीन होती ती या महार वतन जमिनीच्या अंतर्गत काही महार वतन त्या कालखंडामधला जे महार होते त्यांना ती देण्यात आली। एक गोष्ट ती देण्यात आल्यानंतर त्यांना काही तुकडे दिले, काही इतक्या लोकांना ते जमीन 40 एकर जमीन वाटण्यात आली। जमीन वाटण्यात आल्यानंतर 1955 ला म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस प्रांतिक सरकार होतं, गुजरात महाराष्ट्र वगैरे एकत्र असताना एक प्रांतिक सरकार होतं, त्या प्रांतिक सरकारच्या कालखंडामध्ये 1995 ला 55 ला ही महार वतन जमीन आहे ही सगळी रद्द करण्यात आली। म्हणजे ते वतनच रद्द करण्यात आलं 55 ला। आणि 55 ला रद्द झाल्यानंतर यामध्ये 13/1/1955 अन्वये 13/1/1955 नमूद जमिनी इनाम वर्गातून कमी करण्यात आल्या व वतनदार जो आहे जो त्याच्यामध्ये होता ज्यांना या जमिनी दिल्या होत्या त्यांना दरमहा 45 रुपये प्रमाणे त्या ठिकाणी मानधन देण्याचा निर्णय झाला। त्यामुळे 1955 ला ज्याचं वतन संपलं, वतनदार राहिलेले नाही, हे सरकार ही जमीन झाली सरकारकडे। आता वरील ज्ञापनानुसार अधिकार विलेखात फेरफार क्रमांक 1962 घेण्यात येऊन सर्वे नंबर 88 म्हणजे प्रस्तुत प्रकरणाची वाद मिळकत ही मुंबई सरकार याच्या नावावर करण्यात आली।